आपण सर्वांनी जे मिशन स्वीकारलं आहे मोती बिंदू मुक्त महाराष्ट्र या आपल्या मिशनच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात मंचावर उपस्थित राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंतजी, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजनजी, आमदार रणधीर सावरकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय देशमुखजी, आपल्या आदिवासी विकास विभागाच्या सचिव मनीषा वर्माजी, आयुक्त आरोग्य सेवा डॉक्टर श्री संजीव कुमारजी, डॉक्टर शिंगारेजी, अनुलोमचे अतुल वझेजी आणि या संपूर्ण संकल्पनेला पूर्णपणे स्वतःचं पाठबळ देऊन ती यशस्वी करण्याकरता ज्यांनी कंबर कसली आहे ते आमचे सन्माननीय डॉक्टर तात्याराव लहाने, त्याचप्रमाणे डॉक्टर रागिणी, डॉक्टर आनंद बंग, सर्व या ठिकाणी उपस्थित प्रतिथयश डॉक्टर्स, सर्व वैद्यकीय अधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, एक अतिशय महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हा महाराष्ट्र सरकारने संकल्पित केला। गिरीश भाऊंनी ज्याचा उल्लेख केला, ग्रामीण भागातला गरीब माणूस मोतीबिंदू झाल्यानंतर ईश्वराने आपल्याला आता असंच जगण्याकरता सोडलाय अशा मानसिकतेत जाऊन जमेल त्याप्रमाणे जगताना आपल्याला दिसतो आणि ऑपरेशननं त्याला दृष्टी देणं हे सहज शक्य असतं, पण तिथपर्यंत पोचण्याची क्षमता आणि तो रस्ता या दोन्ही गोष्टी त्याला माहिती नसतात। आणि ही संख्या जर आपण बघितली, आताच डॉक्टर लहानेंनी सांगितलं 17 लाख, मला असं वाटतं अत्यंत मोठी ही संख्या आहे। आणि म्हणून अशा या सर्व लोकांना त्यांच्यापर्यंत पोचून त्यांना या मोतीबिंदूमधनं मुक्त करायचं, ईश्वराने त्यांना दिलेली दृष्टी ही पुन्हा स्वच्छ अशा प्रकारे त्यांना प्रदान करायची, हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम आपण हातामध्ये घेतला आहे। मला एका गोष्टीचा आनंद आहे की माझे जे दोन्ही सहकारी मंत्री आहेत ते अत्यंत कर्तृत्ववान आहेत। आमचे आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी पालघरमध्ये जाऊन त्या ठिकाणी कुपोषणाच्या विरुद्ध एक मोठा लढा दिला आणि स्वतः त्या ठिकाणी लक्ष घालून कुपोषणामध्ये गुणात्मक बदल हा त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला। त्याचप्रमाणे गिरीश भाऊ यांनी तर या महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे आरोग्य शिबिराचं रान उठवलं आणि सामान्य माणसापर्यंत पोचण्याचं काम, आणि आरोग्य शिबिराच्या माध्यमातून गरीबात गरीब माणसाला जी आरोग्य सेवा हवी आहे, जी शस्त्रक्रिया हवी आहे, जे काही इंटरव्हेन्शन आवश्यक असेल ते त्याला घर टू घर म्हणजे घरातनं त्याला नेण्यापासनं त्याच्या प्रोसिजर्स करून त्याला पुन्हा परत पोचवेपर्यंत अशी सर्व जबाबदारी स्वीकारली। आणि लवकरच या आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून गिनीज बुकचा रेकॉर्ड देखील आता गिरीश भाऊ तयार करतायत। अशा प्रकारचे हे दोन्ही आमचे कर्तृत्ववान मंत्री, त्यांच्यासोबत विभागाचे सर्व अधिकारी आणि तात्याराव, ही अशी एक अत्यंत मजबूत अशा प्रकारची टीम आहे। आणि या टीममध्ये आपल्या सर्वांसारखे चांगले खेळाडू हे देखील या टीमचा भाग आहे। त्यामुळे मोतीबिंदूच्या विरुद्ध आता जो सामना आपण सुरू केला आहे तो सामना आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही, हा मला विश्वास आहे। आणि डॉक्टर लहानेंनी टेस्ट मॅच खेळायची नाही असं ठरवलं आहे। 2020चा सामना आहे, 15 ऑगस्ट 2019 ही आपली कट ऑफ डेट आहे, 20वा ओव्हर त्या दिवशी पडणार आहे। त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाला रोज जास्तीत जास्त धावा काढायच्या आहेत।
तसं त्यांनी ठरवलं आहे की 10 धावांच्यावर कोणी काढायचं नाही, 10 पेशंटचं ऑपरेशन रोज. पण ते देखील कन्सिस्टंटली 18 महिने हा सगळा कार्यक्रम चालवायचा एक अत्यंत मोठी जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. पण त्याचवेळी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की काही कामांमध्ये आपल्याला ईश्वरीय आनंद मिळतो. आणि ईश्वरीय आनंद म्हणजे काय, तर आपण असं समजतो की मानवाची निर्मिती ईश्वराने केली, मानवाला दृष्टी ईश्वराने दिली, पण ती गेलेली दृष्टी आपण जर त्यांना पुन्हा देऊ शकलो तर हे ईश्वरीय कार्य आहे. आणि हे ईश्वरीय कार्य करण्याची संधी ही जीवनामध्ये मिळणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. मला विश्वास आहे की 15 ऑगस्ट 2019 रोजी आपण सर्व लोक ज्यावेळी मागे वळून बघाल त्यावेळी या टीमचा आपण भाग होतो. ज्या टीमने महाराष्ट्राला मोतीबिंदू मुक्त केलं त्याचा मी भाग होतो. त्या इतिहासाचा केवळ साक्षीदार नाही तर तो इतिहास घडवणाऱ्यांपैकी मी एक होतो. अशा प्रकारची भावना जेव्हा निर्माण होईल तो आनंद किती निखळ असेल हे आपण सर्व लोक समजू शकता. आणि म्हणून मला विश्वास आहे की आपण या संपूर्ण मोहिमेला पूर्ण शक्तीनिशी समर्थन द्या. त्यामध्ये पूर्ण एफर्ट्स हे आपले घेऊन त्या मोहिमेकरता आपल्याला झुकून द्या. आणि मी डॉक्टर लहानेंना आश्वस्त करू इच्छितो की शासनाच्या वतीनं ज्या ज्या अपेक्षा आपण या ठिकाणी बाळगलेल्या आहेत त्या सर्व अपेक्षा आम्ही निश्चितपणे पूर्ण करू. आणि या कामामध्ये आम्ही देखील पूर्ण हातभार या ठिकाणी लावू. आज एक प्रकारे याची सुरुवात तर आपण केलीच आहे, पण ऑफिशियल सुरुवात आपण असं म्हणू शकतो की आज याची आपण करतोय. त्यामुळे पुन्हा एकदा आपण सर्व संकल्पित होऊया आणि 15 ऑगस्ट 2019 पर्यंत महाराष्ट्र मोतीबिंदू मुक्त करूया अशा प्रकारचा संकल्प आपण सगळे घेऊ. एवढंच बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.